सोलापूरमध्ये आगामी निवडणुकांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे 2024चा सोलापूरसाठीचा लोकसभेचा उमेदवार ही प्रणिती शिंदे असण्याची दाट शक्यता आहे. पण त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे. त्यामुळे सोलापूरचं राजकारण आगामी निवडणुकात कसे असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यश प्रकाश वाडेकर सकाळ डिजिटलमध्ये आपले स्वागत करतो. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आता प्रणिती शिंदे लढतील असे जाहीर करून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. शिंदे यांनी यापूर्वी ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते, मात्र तेव्हा रिंगणात उतरले. लोकसभेच्या गेल्या सलग 2 निवडणुकांमध्ये शिंदे पराभूत झाले आहेत. त्यामुळे यावेळी ते पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता धुसर आहे. प्रणिती यांचा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी जणू अत्यंत सुरक्षित असे घरच आहे. मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्याने या मतदारसंघात गेल्या MIMच्या उमेदवाराचे मोठे प्रमाणात मतं घेऊनही प्रणिती विजयी झाल्या होत्या. आता प्रणिती शिंदे लोकसभेच्या रिंगणात उतरल्या तर विधानसभा कोण लढवणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयीन नोकरी करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती. खडतर परिस्थितीतून वाटचाल करत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद, विविध मंत्रिपदे आणि केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. काही वेळ ते राज्यपाल पदावरती होते. एकेकाळी सोलापूर शहरावर त्यांची एकहाती सत्ता होती. सरशिस्ताची नोकरी 10 वर्ष केल्यानंतर त्यांना कारकून म्हणून बढती मिळाली. BAची पदवी मिळवल्यानंतर 1965 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी लॉ करण्यासाठी पुणे गाठलं. त्यावेळी त्यांची ओळख झाली ते शरद पवार यांच्यासोबत. पुढे ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. दरम्यान शरद पवार यांच्याशी त्यांची ओळख वाढत गेली. त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यातूनच नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले. 1972 मध्ये करमाळा मतदारसंघातून त्यांची निवडणूक लढण्याची पहिली संधी थोडक्यात हुकली. पण शिंदेच्या राजकारणातल्या काही जमेच्या बाजू आहेत. त्या कोणत्या? तर पहिली म्हणजे हायकमांडच्या अत्यंत जवळचे नेते. मतदारसंघातील आमदार तारप्पा सोनवणे यांचे आकस्मिक निधन झाले. पोटनिवडणुकीत शिंदे विजयी झाले आणि 23 एप्रिल 1973 रोजी पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. उत्तरोत्तर त्यांचा राजकीय उत्कर्ष होत गेला. 2014च्या मोदी लाटेत मात्र सोलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. 2019च्या निवडणुकीतही त्यांना पुन्हा पराभव झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरले होते. आंबेडकर यांनी घेतलेली मते शिंदे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती. 2दा पराभूत झाले तरी शिंदे यांचे पक्षातील महत्त्व कमी झालेलं नाही. हायकमांडच्या ते अत्यंत जवळचे समजले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार दोघेही इच्छुक होते. यावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीत पक्षश्रेष्ठींनी सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश केला होता. गटबाजीला पक्षश्रेष्ठी कंटाळले. गेली 10 वर्ष सोलापूरला नेतृत्व आहे का नाही अशी शंका निर्माण झाली आहे. राज्यात मधला काही काळ वगळता 2014 पासून महानगरपालिका आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. खासदार भाजपचे, शहरातील 3 पैकी 2 आमदार भाजपचे, तरीही अनेक विकास कामे रखडली. नवे प्रकल्प आले नाहीत. समस्या सुटल्या नाही. शहराचे उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजीचे सोलापूरकरांना वेळोवेळी दर्शन झाले आहे. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी हे त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अडकून पडलेले आहेत. सोलापूरच्या समस्यांसाठी केंद्रातील संबंधित मंत्र्यांना निवेदन दिल्याचे, मागण्या केल्याचे फोटो आणि प्रेस नोट माध्यमांकडे पाठवणे एवढेच त्यांचे काम आहे की काय अशी शंका निर्माण होते. भाजपमधील गटबाजीला पक्षश्रेष्ठीही कंटाळले आहेत. शहराचा कायापालट करण्याची संधी भाजप नेत्यांनी गटबाजीमुळे गमावली अशी सर्वसामान्य सोलापूरकरांची भावना आहे. सोलापुराचा आवाज वरपर्यंत पोहोचवला जात नाही, पोहोचले तरी त्याचं गांभीर्याने घेतला जात नाही अशी स्थिती सध्या शहराची आहे. अशा परिस्थितीत आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसमधून आश्वासक चेहरा ठरू शकतात. यापूर्वी शिंदे यांनी 2 वेळा लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते, मात्र 2 वेळाही ते रिंगणात उतरले. यावेळी मात्र तशी शक्यता नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गजबज वाढली आहे. काँग्रेसच्या कार्यालयातही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सोलापूर शहर आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती या सलग 3ऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. 2014 आणि 19ला मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवत आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली. विरोधकांना त्या पुरून उरल्या होत्या. मध्यंतरी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालताना त्यांना थोडी कसरत करावी लागली खरं, पण त्यातूनच काही जुन्या कार्यकर्त्यांना पक्ष सोडला. मात्र नंतर त्या सावरल्या आहेत. प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा लढल्या
तर भाजपसाठी ही निवडणूक मागच्या वेळीप्रमाणे सोपी राहणार नाही, अशी चर्चा सध्या सोलापूर शहरात नक्कीच आहे. प्रणिती शिंदे लोकसभेच्या आखाड्यात उतरल्या तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हा खरा तर पेच आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून चांगली लढत दिली होती. कायम जनसेवेत राहणारे मिस्त्री हे प्रणिती यांच्या जागी उपयुक्त उमेदवार ठरू शकतात. मात्र निवडणूक लढवण्यासाठी फक्त जनसेवक असणे पुरेसे नसते. प्रणिती शिंदे हमखास निवडून येणाऱ्या या मतदारसंघातून ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया यांचेही नाव समोर येऊ शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. यासह अन्य काही नावेही समोर येण्याची शक्यता आहे. सुरक्षित मतदारसंघातून काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. येत्या काही महिन्यात हे चित्र स्पष्ट होईल. पण एक मात्र नक्की, सुशीलकुमार शिंदे आता निवडणूक लढवतील का याबद्दल पूर्ण आशंका आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे आता राज्याचं राजकारण सोडून केंद्रात आपलं वर्चस्व मांडणार का याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ सकाळच्या फेसबुक पेजला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.